अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण लोकसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक उद्या होत आहे। गेल्या 6 महिन्यांपासून आरोप प्रत्यारोपानं गाजणारी निवडणूक आज मतदार राजा आपलं मताधिक्य मतपेटीत बंदिस्त करून 2 दिवसांपासून प्रचार यंत्रणा थंडावते, तर दिवसभर गावणी आहे। बूथ नियोजन करण्यासाठी नेत्यांना देखील मोठी कसरत करावी लागत आहे। भारत निवडणूक आयोगानं घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार शिर्डी लोकसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल। 1708 केंद्रांवर होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी मतदान पथकं पोलीस बंदोबस्तात रवाना झाली। केंद्रावर नियुक्त मतदान पथकांशी अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर संवाद साधून शुभेच्छा देत आहेत। मनावर कोणतेही दडपण न घेता आपल्याला सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी अशा सूचनाही करण्यात आल्या। शिर्डी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील मतदान पथकांना मतदान साहित्य वाटपाच्या कामकाजाची अपर जिल्हाधिकाऱ्यांनी राहाता तालुक्यात प्रशासकीय भवन इथं पाहणी केली। यासाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी त्यांनी यावेळी कामकाजाच्या सूचना दिल्या। प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार तथा अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, निवासी नायब तहसीलदार हेमंत पाटील, मुख्य अधिकारी सतीश दिघे इत्यादींची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली। कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे श्रीरामपूर तहसील इमारतीत मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलं। या ठिकाणी सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी निवडणूक निरीक्षक अजय कुमार बिष्ट यांनी केली। यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी क्षीरसागर, किरण सावंत उपस्थित होते। अकोले विधानसभा मतदारसंघाचे साहित्य वाटप अकोले तहसील कार्यालयात संगमनेर विधानसभेचे भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल संगमनेर, नेवासा विधानसभा मतदारसंघाचे साहित्य वाटप न्यू ग्रेन गोडाऊन मिकंदपूर नेवासा फाटा इथून करण्यात आले। अकोले विधानसभा मतदारसंघासाठी संगमनेर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांसाठी, त्यासोबतच शिर्डी विधानसभा मतदारसंघातील 270 मतदान केंद्रांसाठी, कोपरगाव विधानसभा, श्रीरामपूर विधानसभा, नेवासा विधानसभा अशा शिर्डी, कोपरगाव, अकोले, संगमनेर यांसारख्या विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांसाठी कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीपीपॅट मशीन वाटप करण्यात आलेलं आहे। या सर्व मशीनांची निगराणी ही निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी केलेली आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या 20 उमेदवार निवडणूक लढवणार असून 16,77,335 इतके मतदार आहेत, तर 1708 केंद्रांवर नियुक्त मतदान पथकांत 8,400 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 मे रोजी होणाऱ्या मतदाना दिवशी पहाटे 5:30 वाजता सर्व उमेदवारांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉकपोलची प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती मिळत असून सकाळी 7 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल असंही कळून आलं आहे। शिर्डी लोकसभेत 1708 मतदान केंद्रांपैकी 854 मतदान केंद्रांवर लाईव्ह वेबकास्टिंग सुरुवात झाली आहे। राहाता इथं निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी लाईव्ह वेबकास्टिंग कक्षात भेट दिली आहे। मतदान 13 मे रोजी सकाळी 5:30 वाजल्यापासून राखीव कर्मचाऱ्यांची टीम क्षणाक्षणाला मतदान केंद्रावर हालचालींवर बारीक लक्ष ठेवणार असल्याचंही कळून आलंय। मतदारांनी मतदान केंद्रात भ्रमणध्वनी घेऊन जाऊ नये। मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता येत्या 13 मे रोजी आपल्या मताचा पवित्र हक्क बजावून लोकशाहीच्या सक्षमीकरणात योगदान द्यावं असं आवाहन श्री कोळेकर यांनी केलं। गावकरी न्यूज डॉक्टर विश्वासराव आरोटे, कळसुबाई, शिखरवरून। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 8508। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।